नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वीचा पृष्ठफळ व घनफळ या धड्यामधला सराव संच 9.3। तर या 9.3 मधला आपला पहिला प्रश्न काय दिलाय बघा। प्रश्न असा आहे की खाली दिलेल्या संख्या गोलांच्या त्रिज्या दाखवतात। त्याच्यामधली पहिली त्रिज्या दिली 4 सेंटीमीटर, दुसरी आहे 9 सेंटीमीटर, तिसरी आहे 3.5 सेंटीमीटर। तर त्या गोलाची वक्र पृष्ठफळे व घनफळे काढा। तर आपल्याला काय दिलंय, या 3 त्रिज्या दिल्यात आणि या तिन्ही त्रिज्याचं आपल्याला गोलाचं वक्र पृष्ठफळ आणि गोलाचं घनफळ काढायचं आहे। एकदम सोपं आहे। गोलाचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 4 पाय r वर्ग आणि गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे 4/3 पाय r चा घन। आपल्याला फक्त r च्या ठिकाणी 4 सेंटीमीटर ठेवून उत्तर काढायचं आहे। एकदम सोपं आहे। बरोबर 4 गुणुले पायची किंमत घ्या 3.14 गुणुले r किती आहे 4 चा वर्ग बरोबर 4 गुणुले 3.14 गुणुले 4 चा वर्ग किती आहे 16, 16 चोक 64, 64 गुणुले 3.14। आपण 64 ने 3.14 ला जर गुणलं तर आपल्याला गुणाकार येईल 200.96, 200.96 सेंटीमीटरचा वर्ग। तर आपल्याला गोलाचं वक्र पृष्ठफळ मिळेल 200.96 सेंटीमीटरचा वर्ग। त्यानंतर 4 सेंटीमीटर त्रिज्या असताना आपल्याला गोलाचं घनफळ काढायचे। सोडवा मग 4/3 गुणिले पायची किंमत आहे 3.14 आणि r आहे 4, 4 चा घन होईल बरोबर 4/3 गुणिले 3.14, 4 चा घन आहे 64। मग वरच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार भागिले 3 होईल। मग 4 गुणिले 3.14 गुणिले 64 भागिले 3। तर बघा 3.14 गुणिले 64 आपण इथं सोडवलेला आहे। मग काय होईल 4 गुणिले 200.96 भागिले 3। जर आपण हे सोडवलं 4 गुणिले 200.96 भागिले 3 केलं तर आपल्याला मिळेल 267.95 आणि हे काय आहे घनफळ आहे म्हणल्यानंतर सेंटीमीटरचा घन। समजलं? काहीच नाही, फक्त गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र पाठ असलं पाहिजे 4 पाय r वर्ग आणि गोलाच्या घनफळाचं 4/3 पाय r चा घन। पायची किंमत 3.14 किंवा 22/7 आपण 3.14 ठेवली आणि फक्त त्रिज्या घ्यायची जी आपल्याला दिलेली आहे 4, 4 चा वर्ग करून गुणाकार आहे, इथं 4 चा घन करून बाकी संख्यांचा फक्त गुणाकार आहे। एकदम सोपं आहे। त्यानंतर दुसरी त्रिज्या घेऊयात आपण। दुसरी त्रिज्या घेऊन आपण गोलाचं वक्र पृष्ठफळ आणि गोलाचं घनफळ काढूयात। तर दुसरी त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 9 सेंटीमीटर। ठेवा 9 सेंटीमीटर त्रिज्या असताना गोलाचं घनफळ काढायचं आहे आणि गोलाचं वक्र पृष्ठफळ तर काय असेल 4 गुणिले 3.14 गुणिले 9 चा वर्ग। तर 4 गुणिले 3.14 गुणिले 9 चा वर्ग किती आहे 81। 4 ने 81 ला गुणा 4 1 4, 8 चोक 32, 324.314 म्हणजे 3.14। तर आता आपल्याला काय येईल याचा गुणाकार, याचा गुणाकार येईल 1017.36 सेंटीमीटरचा वर्ग। 324 गुणिले 3.14 याचा गुणाकार काय येईल 1017.36 सेंटीमीटरचा वर्ग। त्यानंतर 9 त्रिज्या असताना त्या गोलाचं घनफळ काढायचं आहे। कसं सोडवता येईल बघा 4/3 गुणिले पायची किंमत 3.14 आणि r किती आहे 9, 9 चा घन बरोबर 4/3 गुणिले 3.14 गुणिले 9 चा घन किती असतो 9 9 81, 81 गुणिले 9 729। तर आपल्या 3 ला 729 न भाग जाईल 3 न काय येईल 3 दोन्ही 6 उरला 1, 3 चोक 12 आणि 3 त्रिक 9 बरोबर 4 गुणिले
3.14 गुणिले 200 43. 4 ने 314 गुणा, 4 चौक 16, हाताला 1, 4 1 4 आणि 1 5, 4 त्रिकोण 12, 2 अंकानंतर दशांश चिन्ह. 12.56 गुणिले 243. याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार मिळेल 3052.08 सेंटीमीटरचा घन. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा आहे. फक्त आपल्याला वक्र पृष्ठफळ 4 पाय वर्ग आणि गोलाचं घनफळ 4/3 पायचा घन एवढं सूत्रपाठ असेल तर कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. एकदम सोपा आहे. स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर आता आपल्याला त्रिज्या किती घ्यायची? 3.5 सेंटीमीटर. तर आपण 3.5 सेंटीमीटर त्रिज्या असताना त्या गोलाचं वक्र पृष्ठफळ आणि त्या गोलाचं घनफळ किती येते ते पाहूयात. बघा 3 नंबरचा आपलं त्रिज्या किती दिली आपल्याला? 3.5 सेंटीमीटर त्रिज्या असताना त्या गोलाचं वक्र पृष्ठफळ किती येते चेक करा. बरोबर 4 गुणिले 3.14 गुणिले 3.5चा वर्ग. तर 4 गुणिले 3.14 गुणिले 35चा वर्ग. 3.5 म्हणजे 35चा वर्ग. तुम्हाला थोडक्यामध्ये इथं सांगते कसा करायचा. 5चा वर्ग किती असतो? 25. 3चा वर्ग 9. त्यानंतर 3 गुणिले 5 करा. 3 गुणिले 5 किती आहे? 15 आणि 15ची दुप्पट म्हणजे किती? 30 होईल. 25चं 5 आहे तसं ठेवा. हाच्याले 2, या 30 मध्ये 2 मिसळा, 32 होईल. हाच्याले 3, तर हे 3 32, ला 2 हाच्याले 3 आणि ते 3 आणि हे 9 यांची बेरीज करा. किती होईल? 12. म्हणजे 35चा वर्ग किती होईल? 1225 आणि 2 अंकानंतर दशांश चिन्ह. तर आपल्याला मिळेल 4 गुणिले 3.14 गुणिले 12.25. या सगळ्यांचा गुणाकार जर आपण केला तर आपल्याला मिळेल 153.86 सेंटीमीटरचा वर्ग. बघा तुम्हाला मी सांगितलं 35चा वर्ग कसा करायचा. त्यानंतर 35चा वर्ग केला. 35चा वर्ग गुणिले 4 गुणिले 3.14 या सर्वांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 153.86 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपल्याला काढायचंय 3.5 सेंटीमीटर त्रिज्या असताना गोलाचं घनफळ किती येतं. सोडवा. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पायाचा घन. 4/3 गुणिले 3.14. आर आहे आपलं 3.5चा घन बरोबर 4/3 गुणिले 3.14 गुणिले 3.5चा वर्ग तर आपण इथं केलेला आहे 12.25 गुणिले आणखी एक 3.5 राहिले कारण 3.5चा 3 वेळा गुणाकार आहे 3.5. त्यानंतर आता काय करा 3.14 आणि 12.25 यांचा गुणाकार करा किंवा हे सगळ्यांचा गुणाकार जरी एकत्रित केला तरी आणि त्याला भागिले 3 केला आपण. बघा आता काय करूयात 3.5 ला जर आपण 7/2 लिहिलं तरीही चालतं. या ठिकाणी बघा काय होईल 7/2चा भागाकार किती येतो 2×3=6 उरला 1 2×5=10. 7/2चं आपलं उत्तर काय 3.5. तर तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून जरी तुम्ही 3.5च्या ठिकाणी 7/2 जरी लिहिलं तरी चालेल. नसेल तर डायरेक्ट 3.5 गुणिले 12.25 करा. तर त्याच्यानंतर गुणिले बघा 4 ने 3.14ला जर गुणलं तर आपण आता मगाशी आलो होतं बघा आपलं 4 चौक 16 हाताला 1 4 1 4 आणि 1 5 3 चौक 12 12.56 गुणिले 12.25 गुणिले 3.5 भागिले 3 या सर्वांचा गुणाकार भागिले 3 असं जर सोडवलं तर आपल्याला मिळेल 149.50 सेंटीमीटरचा घन. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही हे सोडवून देत नाही. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आहात 9वीचे विद्यार्थी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना दशांश संख्यांचा गुणाकार आणि त्यांचा भागाकार हा येलाच पाहिजे. कारण का ते आपल्याला 6वी 7वीच्या वर्गामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे आपण
हे सोडवून देत नाही. कारण का बघा 12.56 गुणिले 12.25 4 अंकीनं 4 अंकीनं गुणणं तुम्हाला येणारच आहे. गुणुले आलेल्या उत्तराला 3.5 न गुणून भागिले 3 केलं तर आपल्याला मिळेल 179.50 सेंटीमीटरचा घन. चला विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न. 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. तर बघा आपल्याला पृष्ठफळ व घनफळ या धड्यामध्ये फक्त आपल्याला सूत्रपाठ असले की तुम्ही कुठलेही कॅल्क्युलेशन करू शकता. आणि कॅल्क्युलेशनमध्ये फक्त गुणाकार आणि भागाकार या दोनच गोष्टी येतात. तर बघा आर दिले आपल्याला 5 सेंटीमीटर. तर 5 सेंटीमीटर असताना आपल्याला अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ, अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πr². आणि गोलाचं एकूण पृष्ठफळ काढायचंय, बरोबर. तर त्याचं गोलाचं एकूण पृष्ठफळ काय असेल, अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. आणि अर्धगोलाचंच एकूण पृष्ठफळ किती आहे 3πr². तर बघा मग याचं काय असेल, आर ची किंमत फक्त ठेवायची. अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr². 2 गुणिले 3.14 गुणिले आर किती आहे 5. 5 चा वर्ग करा. 2 गुणिले 3.14 गुणिले 5 चा वर्ग 25. 25 दुने 50. 50 गुणिले 3.14. 50 म्हणजे 0 आहे तसं ठेवा. 5 न गुणा 5 चोक 20. हाच्याले 2. 5 एक 5 आणि 2 7. 5 त्रिक 15. आणि 2 अंकानंतर दशांश चिन्ह 157. म्हणजेच काय 157. आणि काय आहे वक्र पृष्ठफळ, मग ते असेल सेंटीमीटरचा वर्ग. तर अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ आपल्याला त्रिज्या 5 असताना मिळेल 157 सेंटीमीटरचा वर्ग. त्याच्यानंतर गोलाचं एकूण पृष्ठफळ आहे 3πr². त्याच्यामध्ये येईल 3 गुणिले 3.14 गुणिले आर किती आहे 5. 5 चा वर्ग काय असेल 3 गुणिले 3.14 गुणिले 5 चा वर्ग किती असतो 25. 25 गुणिले 3 किती होईल 25 त्रिक 75 गुणिले 3.14. आता 75 न 3.14 ला गुणा, सोडवा. 3.14 5 चोक 20. हाच्याले 2. 5 एक 5 आणि 2 7. 3 5 15. 7 न 7 चोक 28. हाच्याले 2. 7 एक 7 आणि 2 9. 7 त्रिक 21. 0 8 आणि 7 15. हाचाला 1. 9 1 10 आणि 5 15. हाचाला 1 1 2 3 आणि हे 2 किती होईल 235.50. कारण 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे. बघा तुम्हाला पाडेपाठ असतील तर तुम्ही कॅल्क्युलेशन विदिन अ सेकंद करू शकता. आणि हे पृष्ठफळ आहे हे पण सेंटीमीटरचा वर्ग होईल. 235.50 सेंटीमीटरचा वर्ग. कळालं, एकदम सोपं आहे. फक्त अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ आणि गोलाचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र मिळालं की तुम्हाला उत्तर मिळून जाईल. प्रश्न तिसरा. 2826 सेंटीमीटरचा वर्ग वक्र पृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. बघा आपल्याला गोलाचं वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे. आपण पहिल्या प्रश्नामध्ये काय केलं, आपल्याला त्रिज्या दिली असताना आपण गोलाचं वक्र पृष्ठफळ काढलेलं आहे. पण ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय, वक्र पृष्ठफळ दिलंय गोलाचं आणि त्याच्यानुसार आपल्याला त्रिज्या काढावी लागेल. आणि त्रिज्या मिळाल्यानंतर आपण गोलाचं घनफळ काढू शकतो. थोडासा क्रॉस आणि विरुद्ध क्वेश्चन विचारले. तर गोलाचं वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे आणि काढायचे आपल्याला त्रिज्या. आणि या त्रिज्येवरून गोलाचं घनफळ काढूयात आपण. तर गोलाचं वक्र पृष्ठफळ किती दिले आपल्याला 2826. 2826 बरोबर 4 गुणिले पाय किती घ्या 3.14 गुणिले आरचा वर्ग. आता काय होईल, हे आरचा वर्ग आय असं उजव्या बाजूला ठेवा. हे जे दोन गुणाकारात आहेत ते डाव्या बाजूला भागाकारात जातील. 2826 भागिले 4 गुणिले 3.14 बरोबर आरचा वर्ग. 4 ना आपण 2826 ला भाग घालू. 4 चोक 16. 4 पंचे 20. 4 सक 24. 4 सत्त 28. 4 पंचे 20. 4 सख 24. उरले 2. 4 पंचे 20. आपल्याला मिळेल 76.5 छेद
3.14 बरोबर आरचा वर्ग. तर आता आपण काय करूयात, 76.5 ला आपण एक अंकानंतर दशांश चिन्ह आहे खाली शून्य घेऊयात, बघूयात काय येतंय. बघा 765 भागिले 314 गुणिले बघा हे 3.14 खाली दोन अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणल्यानंतर गुणाकार करून वर दोन अंक एक वर दोन शून्य येतील आणि वर एक अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणल्यानंतर खाली एक वर एक शून्य येईल. हे शून्य कॅन्सल होईल. आता आपण 314 आपल्याला भाग घालायचा आहे कशाला, वरच्या संख्येला. तर काय मिळालं, 2 न घाला, बेपंचे 10, बेक बे, बेपंचे 10, बेसती 14. 157 याला भाग जाईल का बघा. 157 जर याला भाग जात असेल तर काय 157 बघा काय मिळालं आपल्याला, आरचा वर्ग. तर आता 157 गुणिले 5 जर केला आपण, 157 गुणिले 5 असतं तर 35 7 3 5 25 26 27 28 7 2 5 1 5 2 7 785 मिळते आपल्याला. बघा काय येईल आता, 765 7 चौक 28, सॉरी 4 7 28, 4 सक 24, 4 सक 24 बरोबर आले आपलं. त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आर बरोबर काय मिळते बघा, इथं येईल 225 बरोबर आरचा वर्ग. तर 225 कशाचं वर्गमूळ आहे, 25चं, म्हणून आपल्याला काय मिळेल, आर बरोबर 25. इथलं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 2826 भागिले 4 गुणिले 3.14 जर केलं तर आपल्याला याचं उत्तर मिळेल 225 बरोबर आरचा वर्ग आणि आर बरोबर 25 मिळेल. आता हे आर 25 इथं ठेवा. गोलाचे घनफळ काढण्यासाठी गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आरचा घन 4/3 गुणिले 3.14 गुणिले 25चा घन 4/3 गुणिले 3.14 गुणिले 25चा वर्ग असतो 625, मग होईल 625 गुणिले एकदा 25. आता या सगळ्यांचा गुणाकार आपल्याला, सॉरी 225 कशाचं वर्गमूळ आहे, 15चं, सॉरी काही इथं 15. तर 15चा घन किती असतो, 15चा वर्ग असतो 225 गुणिले 15, 3 1 3, 3 5 15, 5 चौक 20 गुणिले 3.14 गुणिले 225. आता 20 न 225ला गुणा येईल 0, 5 दुने 10, हातचाला 1, बेदुने 4 आणि 1 5 आणि बेदुने 4, 4500 गुणिले 3.14. याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 141 आणि 30 सेंटीमीटरचा घन. लक्ष द्या, आपण काय केलं, गोलाचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 4 पाय आर वर्ग आणि आपल्याला गोलाचं वक्र पृष्ठफळ दिले 2826 आणि आपल्याला काढायचं याच्यावरून त्रिज्या आर. तर आपण काय केलं, हे 2826ला भागिले 4 गुणिले 3.14 केलं बरोबर आरचा वर्ग. तर त्याच्यानुसार आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळालं आर वर्ग बरोबर 225, मग आपल्याला आर बरोबर 15 मिळालं. तेच आर ही त्रिज्या घेऊन 15 म्हणजे 15 सेंटीमीटर, ही आर ही 15 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आपण गोलाचं घनफळ काढलं तर ते गोलाचं घनफळ आपल्याला मिळेल 14130 सेंटीमीटरचा घन. प्रश्न चौथा काय दिला बघा आपल्याला, 38808 सेंटीमीटरचा घनफळ असणाऱ्या गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा. बघा मगाच्या प्रश्नाच्या विरुद्ध प्रश्न आहे. मगाच्या प्रश्नामध्ये आपल्याला गोलाचं घनफळ वक्र पृष्ठफळ दिलं होतं आणि वक्र पृष्ठफळावरून गोलाचं घनफळ काढायला सांगितले. या प्रश्नामध्ये आपल्याला गोलाचं घनफळ दिले, त्याच्यानुसार गोलाचं वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. तर गोलाचं घनफळ दिले आपल्याला 38808 बरोबर 4/3 पाय किती घ्या 22/7 गुणिले आरचा घन. आपल्याला याच्यामध्ये पण आर काढायचे आणि आर काढून गोलाचं वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. तर छेदामध्ये जे दोन संख्या आहेत ते काय होईल, इकडं गुणाकारात जातील
38,808 गुणिले 3 गुणिले 7 भागिले 4 गुणिले 22 बरोबर आरचा घन. तर 4 ने याला वरच्याला भाग घालून घेऊयात. 4 1 4, 4 6 24, 4 9 36 उरले 2, 4 7 28, 4 0 0, 4 2 8. आता बघा याला 22 ने भाग जाईल का बघा. 22 चौक 22 1 22, 22 चौक 88. 97 मधून 88 गेले. 97 वजा 88. 8 आणि किती 17, 8 9, 17 चाले 9, 9 वर 0 परत 90 होईल. 22 चौक 88 उरले 2 आणि 22 1 22 म्हणजे आपल्याला मिळेल 441 आणि हे गुणुले 3 7 21 बरोबर आरचा घन. बघा 21 आणि 21चा हा वर्ग आहे म्हणजे 21 गुणिले 21 गुणिले 21 बरोबर आरचा घन. तर आता आपल्याला आरचा 21 गुणिले आरचा घन म्हणजेच काय आर बरोबर 21. आर बरोबर 21 सेंटीमीटर. आपल्याला आर मिळालं 21. आता हे आर 21 घेऊन आपण गोलाचं वक्र पृष्ठफळ काढूया. बरोबर 4 गुणिले पायची किंमत आहे 22/7 आणि आर किती आहे 21. 21चा वर्ग बरोबर 4 गुणिले 22/7 गुणिले 21 गुणिले 21. 7 त्रिक 21, 3 चौक 12, 12 गुणिले 22 गुणिले 21. 12 2 24 उरले 2, 12 2 24 आणि 2 26 गुणिले 21. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 55 44 आणि हे वक्र पृष्ठफळ आहे सेंटीमीटरचा वर्ग. काय मिळालं. एकदम सोपा प्रश्न आहे. गोलाचं घनफळ दिले त्याच्यानुसार आपण त्याची त्रिज्या काढली आणि या त्रिज्येचा उपयोग करून आपण गोलाचं वक्र पृष्ठफळ काढलेलं आहे. शेवटचा प्रश्न 5वा. एका अर्धगोलाचे घनफळ 18,000 पाय सेंटीमीटरचा घन आहे तर त्या गोलाचा व्यास काढा. तर आता बघा अर्धगोलाच्या घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे 2/3 पायाचा घन. तर आपल्याला व्यास काढायचा आहे. मग आपल्याला व्यास माहिती आहे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणून आपण ह्या आर वरून आधी आर काढणाऱ्या त्रिज्या आणि त्या त्रिज्येच्या दुप्पट गोलाचा आपल्याला व्यास मिळून जाईल. तर अर्धगोलाचं घनफळ किती दिलंय 18,000 पाय बरोबर 2/3. मग पाय आहे तसंच ठेवा. हे पाय आणि पाय कॅन्सल होईल गुणुले आरचा घन. सोडवा हे 3 इथं गुणाकारात जाईल. काय होईल 18,000 गुणुले 3/2 गुणुले पाय आणि हे पाय कसं आहे गुणाकारात आहे बरोबर आरचा घन. बघा काय होईल 2 पाय खाली येईल. काय होईल हे 2 पाय जे आहे ते वर गुणाकारात आहे खाली आल्यानंतर भागाकारात होईल आणि इथं असेल गुणाकार. पाय पाय कॅन्सल होईल. 92 18 बेशून्य 0 बेशून्य 0 बेशून्य 0 म्हणजे 9,000 गुणिले 3 बरोबर आरचा घन. 9 त्रिक 27 बरोबर आरचा घन. बघा इकडे आपल्याला माहिती आहे 3चा घन किती असतो 27. मग हे 3 आणि 3 वर 3 शून्य म्हणजे किती मिळेल आपल्याला आर बरोबर 30 सेंटीमीटर. किती होईल त्रिज्या 30. आपल्याला काढायचे काय व्यास म्हणून गोलाचा व्यास बरोबर 2 आर. काय होईल 2 आर बरोबर 2 गुणिले 30 बरोबर 30 2 60 सेंटीमीटर. तर गोलाचा व्यास किती मिळाला आपल्याला 60 सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा शेवटचा धडा पृष्ठफळ व घनफळ या धड्यामधला आपण सराव संच 9.3 याच्यामध्ये असणारे 5 प्रश्नांचा व्यवस्थित सराव आणि स्पष्टीकरणासह पाहिलेला आहे. तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचा टॉपिक बघणार आहोत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू.